1914 साली कर्मवीर रावसाहेब थोरात यांनी स्थापन केलेली नाशिक जिल्ह्यातील नंबर 1 ची शैक्षणिक संस्था म्हणून ओळख असलेल्या मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेची 111वी वार्षिक सर्वसाधारण सभा नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील संस्थेच्या मराठा हायस्कूलच्या तुकारामजी रौंदळ सभागृहात काल पार पडली। सर्वसाधारण सभेच्या सुरुवातीस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आलं। मराठा विद्याप्रसारक समाजाच्या शैक्षणिक वाटचालीला यावर्षी 111 वर्ष पूर्ण झाली। 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेल्या या संस्थेची आज विद्यार्थ्यांची संख्या 2 लाखांच्या वर पोहोचली आहे। तब्बल 1150 कोटी रुपयांपेक्षा जास्त बजेट असलेल्या मात्र स्वायत्त विद्यापीठाच्या प्रस्तावावरून गदारोळ झाला असल्याचं देखील पाहायला मिळालं। संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले यांनी सभासदांनी प्रस्ताव नामंजूर केला असं सांगितलं, तर सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे यांनी प्रतिसभा घेऊन तो मंजूर झाल्याचा दावा केला। खुर्च्या असतील तर त्या जागा यापूर्वी आपण रावसाहेब थोरात सभागृहामध्ये घेत होतो, परंतु त्याच्यापेक्षा तिप्पट जागा ही आहे। त्यामुळे आमच्या कार्यकारिणीची अशीच अपेक्षा आहे की जास्तीत जास्त लोकांना आपल्याला कशा प्रकारे इथं समावेश करता येईल आणि त्या पद्धतीने या सभागृहामध्ये आपण ही सभा घेतोय। तर संस्थेच्या परिवारातील सर्व सभासद देणगीदार चिंतक सेवक विद्यार्थी आश्रयदाते स्वातंत्र्य सैनिक यांना आपण आता श्रद्धांजली अर्पण केलेली आहे। आज 111व्या सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असलेले भव्यप्रतिनिधी सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सभापती महासभापती क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वासराव मोरे, उपसभापती देवराम पाटील। आज आपण एका मोठ्या ऐतिहासिक वळणावर आलेलो आहोत। मला असं वाटतं सरचिटणीस साहेब, मी एक विनंती करतो, आपण पहिल्यांदा विषय क्रमांक 1 ते 7 पर्यंतचे विषय सगळे संपून टाकू। मी पण हा जो विद्यापीठाचा विषय आहे तो 8व्या वेळी आला त्यावेळेसच बोलतो आणि तुम्ही सुद्धा विद्यापीठावर 8व्या विषयाला आला का तेव्हाच बोलावं। आणि 1 ते 7 विषय हे आधी संस्थेचा कारभार आपला हा वर्षभराचा व्यवस्थित रेग्युलराइज होण्यासाठी आधी घेण्यात यावं अशी एक विनंती करतो। परत एकदा आपण एवढ्या मोठ्या संख्येने या ऐतिहासिक सभेसाठी उपस्थित राहिला त्याबद्दल मराठा विद्याप्रसारक समाज कार्यकारी मंडळातर्फे आपलं खूप खूप स्वागत करतो। आणि या बाउन्सरमुळे या बॅरिकेडमुळे आपल्याला जो काही थोडा त्रास झाला असेल त्याच्याबद्दल खेद व्यक्त करतो। दुःखद निधन झालेले शैक्षणिक, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय, औद्योगिक, सहकार, कृषी, संरक्षण आदी क्षेत्रातील नेते, कार्यकर्ते, संस्थेचे सभासद, सेवक, देणगीदार, आश्रयदाते, हितचिंतक, पालक, विद्यार्थी, स्वातंत्र्य सैनिक व शहीद सैनिक यांच्या कुटुंबियांच्या दुःखात संस्था सहभागी आहे। त्या सर्वांना संस्थेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करायची आहे। यामुळे सभा 2 गटात विभागली गेली। खासगी विद्यापीठावरून दावे प्रतिदावे होत असतानाच आजी माजी संचालकांनी नाशिकमध्ये आलेल्या राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांची भेट घेतली। पवार यांनी विद्यापीठाला विरोध केला की समर्थन दिलं, यावरही परस्पर विरोधी दावे झाले। मात्र आता विद्यापीठाचा अंतिम निर्णय शरद पवारांच्या मार्गदर्शनाखालीच होणार असल्याचं स्पष्ट झालंय। सभेत अध्यक्ष डॉक्टर सुनील ढिकले, सरचिटणीस ॲडव्होकेट नितीन बाबूराव ठाकरे, सभापती बाळासाहेब क्षीरसागर, उपाध्यक्ष विश्वास मोरे, उपसभापती देवराम मोगल, चिटणीस दिलीप दळवी, कार्यकारी मंडळाचे सदस्य ॲडव्होकेट संदीप गुळवे, प्रवीण जाधव, डॉक्टर सयाजी गायकवाड, रवींद्र देवरे, लक्ष्मण लांडगे यांच्यासह संस्थेचे आजी माजी संचालक, मंडळ सभासद तसेच हितचिंतक, शुभचिंतक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। 9 न्यूज महाराष्ट्र प्रतिनिधी अनिल केदारे, नाशिक।